नमस्कार, मी प्रेरणा होरा. द क्राईम न्यूज एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत. द क्राईम न्यूज एक्सप्रेस न्यूज चॅनलच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन सोहळा संपन्न. आज दिनांक 1 जून 2024 रोजी खुरूस तालुका माळशिरस या ठिकाणी द क्राईम एक्सप्रेस न्यूज मीडिया व लोकन्याय सेवा बहुउद्देशीय सामाजिक संस्था व महबूब अब्बास काझी यूथ फाउंडेशनचे उद्घाटन सोहळा पार पडला. या उद्घाटन प्रसंगी प्रमुख उपस्थिती दत्ताजीराव मोहिते साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक माळशिरस, तसेच नितीन गोळकर साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक माळशिरस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान माळशिरस तालुका पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्रआबा ठवरे, BMPचे राज्य प्रवक्ते सुनील जाधव, ॲडव्होकेट धनाजी ठवरे, सदाभाऊ ठवरे, आनंदराव वाघ, अंकुश ठवरे, विजय कुलाल, रामेश्वर लोखंडे, श्रीपुर युवा सम्राट दादासाहेब जाधव, आशिर दुरुकर, परफेक्ट फिटनेस क्लबचे मालक अण्णासाहेब लडकत, रुबाब उद्योग समूहचे मालक अनिकेत अगम, RPIचे युवा नेते प्रेमसिंह कांबळे पाटील, तसेच खुरूस गावचे पोलीस पाटील DL कांबळे साहेब, माजी सरपंच खुरूस DT ठवरे साहेब, वेळापूरचे उमलते नेतृत्व युवा नेते श्यामभाऊ मंटले, विजुरीचे युवा नेते रणजित बोरकर साहेब, बापू ठवरे वस्तात, प्रवीण लोखंडे वस्तात, युवा सम्राट खुरूस अंकुशभाऊ दाहिंजे, डॉक्टर तानाजी लोखंडे, गणेश जगताप, युवा उद्योजक युवराज नरुटे, पुणे शहर पोलीस धनाजी वाघमारे, सिद्धार्थ काटे, महेंद्र साठे वेळापूर, गणेश जाधव युवा नेते, अमीर कोरबू, गणेश जाधव, अजित भोपळेसर, माळीनगरचे युवा नेते इम्रान मुजावर, शिवाजी हांडे, तिरवंडी गावचे युवा नेते अमोल वाघमोडे, शंकर चौगुले, समाधान चौगुले, गीतेश चौगुले, संतोष चौगुले, विजय सगर, छावा संघटना, तसेच खुरूस गावचे ग्रामस्थ व इतर मान्यवर. पत्रकार मकरंद साठे, बंडू कांबळे, धनंजय थोरात, अमोल साठे, टिंगरे साहेब, सचिन रणदिवे, मारुती शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राहिल भैया शेख, दत्ताभाऊ जाधव, प्रवीण कांबळे, छगन शिंदे, अविनाश बनकर, हर्षद लोंढे, भानू कांबळे, प्रशांत कांबळे, पिनू लोंढे इत्यादींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे आयोजन द क्राईम एक्सप्रेसचे न्यूज मुख्य संपादक प्राध्यापक रामदास चौगुले व लोकन्याय सेवा बहुउद्देशीय सामाजिक संस्था व महबूब अब्बास काझी यूथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष समीर भैया काझी यांनी केले होते. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. ज्यांना न्यायाची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना न्याय कसा मिळेल या गोष्टीचा आणि समाजामध्ये सामाजिक एकता कशी राहील याबाबत त्यांनी प्रयत्न करावं. त्यांच्या दोन्ही उपक्रमास माझ्या शुभेच्छा. धन्यवाद.